गेल्या 2 वर्षापासून थकीत शेतमालाच्या पैशासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचं आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आलं आहे। आमदार चैनसुख संचेती यांच्या मध्यस्थीनंतर आणि पोलीस प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले। मलकापूर शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 429/2024 प्रकरणातून एकूण 6 आरोपी असून यापैकी 3 आरोपींना अटक झाली आहे, तर 3 आरोपी अद्याप फरार आहेत। फरार आरोपींच्या अटकेसाठी 3 महिन्यात कारवाई करण्याचं लेखी आश्वासन आर्थिक गुन्हे शाखेनं दिलं आहे। तसेच फरार आरोपींच्या मालमत्तेबाबतही कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। 2 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची मागणी मात्र स्पष्ट आहे। तोंडी आश्वासन नको, प्रत्यक्ष न्याय हवा। आता 3 महिन्याच्या मुदतीत प्रशासन आणि पोलिसांकडून नेमकी कारवाई काय होते? फरार आरोपींना अटक होणार का? आणि शेतकऱ्यांची थकीत रक्कम कधी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे। या प्रकरणाचा हॅलो मलकापूरकडून सातत्यानं पाठपुरावा केला जात आहे। पाटील यांनी कापसाचा उद्योग केला होता आणि त्यामध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केला आणि त्यांना वेळेच्या आत पैसे मिळाले नाही म्हणून त्यांची फसवणूक झाली। आणि आज प्रफुल्ल पाटील हे या ठिकाणी मलकापूर किंवा कुठेही त्यांचा ट्रेस लागत नाही। पोलीस त्यांची शोध घेत आहेत। त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आज कोर्टामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पत्रसुद्धा दाखल झालेले आहे आणि पोलीस यंत्रणा यांनी कसून चौकशी करून या आरोपींना 3 आरोपी अटक झालेले आहे। मुख्य आरोपी वगैरे जे आहेत त्यांना अटक करण्याचं काम ते करणार आहेत आणि 3 महिन्यामध्ये याचा पूर्णपणे कसून शोध केल्याशिवाय पोलीस यंत्रणा स्वस्थ बसणार नाही। आणि हे उपोषणकर्ते पोलीस यांनी दिलेल्या आश्वासनावर आणि आपल्या शब्दावर आज उपोषण मागे घेतलेलं आहे आणि निश्चितच यातून मार्ग निघेल आणि त्यांची कोणतीही मालमत्ता ही विकल्या जाऊ नये याच्याकरता पोलीस खबरदारी घेत आहे आणि तशा प्रकारची जाहिरात वगैरे वृत्तपत्रात ते देतील आणि यांना आपले पैसे मिळतील। 5,13,00,000 याच्यावर रक्कम शेतकऱ्यांना अजून त्यांना देणे बाकी आहे। यामुळे सर्व शेतकरी वर्गामध्ये कापूस उत्पादक जे आहेत त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे आणि त्यांचे हाल होत आहेत। हे या ठिकाणी बोलणं मला आवश्यक वाटते आणि पैसे मिळाल्यास त्यांचं निश्चितपणे यातून सर्व सुटका होईल।